प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो की पुन्हा एकदा त्याने हे सौभाग्य दिलेलं आहे या माध्यमातून देवाचं वचन आपल्यापर्यंत शिकवण्याचं. आणि आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करणार आहोत जी समृद्धीबद्दल आहे, आर्थिक समृद्धी. आणि याविषयी पवित्र शास्त्र काय शिकवतं. सध्या संपूर्ण जग आणि आपण या आर्थिक परिस्थितीतून जात असताना याच्यावर देवाचा काय उपाय आहे. देवाने अशा प्रसंगी जे असे प्रसंग पूर्वी होऊन गेले कशा रीतीने त्याच्या लोकांचं सहाय्य केलं आणि आजही आपलं कसं करू शकतो हे आपण पाहणार आहोत. आणि म्हणून ह्या संदेश मालिकेचं नाव आहे समृद्धीच्या मूलभूत गोष्टी. समृद्धीच्या मूलभूत गोष्टी. आणि आजचा विषय आहे देव आपला पुरवणारा किंवा पुरवठादार. देव आपला पुरवणारा. परमेश्वर देव हा सर्व काही पुरवणारा आहे. कारण शास्त्र सांगतं की हे जग त्याचं आहे. उत्पत्ती 24:1. ही सृष्टी, हे जग त्याने निर्माण केलं. पृथ्वीवर सर्व काही त्याचं आहे. आपण त्याचे आहोत. आणि म्हणून जे काही आपल्याजवळ आहे, जे काही या जगात आहे, हे त्याने आपल्याला उपलब्ध केलेलं आहे. परंतु आपण एखाद्या अडचणीत गरजेत असताना देवाची इच्छा आहे का? तो पुरवणारा आहे का? ह्याची आपल्याला अगोदर खात्री झाली पाहिजे. आणि यासाठी आपण उत्पत्ती 22मधून सुरुवात करणार आहोत. उत्पत्ती 22मध्ये एक परिचित कथा आहे की ज्या ठिकाणी अब्रामाने आपला एकुलता एक पुत्र इसाक याला अर्पण केलं. आणि त्यावेळेस काय घडलं, कशा रीतीने त्याने त्याच्या पुत्राला अर्पण केलं, देवाने कशी त्याची कसोटी घेतली आणि त्याच्यातून त्याला काय शिकायला मिळालं. देव कोण आहे याविषयी अब्रामाला काय देवाने प्रगट केलं आणि आज आपल्याला काय प्रगट होऊ शकतो हे आपण पाहूया. उत्पत्ती 22 आणि वचन 1. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारली तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा. आता इथं पार्श्वभूमी अशी आहे, अब्रामाला 100व्या वर्षी इसाक हा त्याचा पुत्र झालेला आहे. आता तो मोठा होत चाललेला आहे, जवळजवळ 15-16 वर्षाचा आहे. आणि अशा वेळेस देवाने त्याच्या विश्वासाची परीक्षा घेतली, कसोटीस लावली आणि त्या पुत्राला, एकुलता एक पुत्राला अर्पण करायला सांगितलं. विश्वासाची कसोटी ही कोणत्याही वयात कोणत्याही वर्षी होऊ शकते. आपण असं म्हणू शकत नाही की मी एवढे वर्ष देवाबरोबर चाललेलो आहे, मला एवढा अनुभव आहे. अब्राम देखील आयुष्यभर देवाबरोबर चालला, पण तरीही देव त्याला घडवत आहे, चालवित आहे. वचन 2. देव म्हणाला, तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र, प्रिय पुत्र इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेच उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला पुत्र इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडं फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणी तो निघून गेला. आता या ठिकाणी आपण पाहतो की अब्रामाने त्याला हे सांगितल्यानंतर तो विचलित झाला नाही, निराश झालेला नाही. त्याने देवाशी वाद घातलेला नाही. कोणतीही प्रतिक्रिया शास्त्रात त्याने काय दिली हे आपण वाचत नाही, तर त्याने पूर्णपणे आज्ञापालन केलं. तो उठला आणि निघाला. आणि मग 4थं वचन बघा. तिसऱ्या दिवशी अब्रामाने डोळे वर करून ती जागा दुरून पाहिली. म्हणजे बघा, ते ठिकाण ज्या ठिकाणी त्याच्या पुत्राला अर्पण करायचं होतं ते एक ठिकाण होतं देवाने नेमलेलं. आणि अब्रामाला घरून त्या ठिकाणी पोहोचायचं होतं. आणि ते 3 दिवसाच्या अंतरावर होतं, पायी चालत गेलं तर. वचन 5. अब्राम आपल्या चाकरांना म्हणाला, येथे गाढवापाशी राहा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून परत येतो. आता या ठिकाणी एक विशेष प्रगटीकरण आहे, लक्षात घ्या. अब्राम आपल्या चाकरांना सांगत आहे की मी आणि मुलगा
देवाची भक्ती करायला जातो, त्याला अर्पण करून आम्ही परत येऊ. परंतु त्याच्या मुलाला म्हणजे इसाकाला तर देवाने अर्पण करायला सांगितलेलं आहे, नाही का? पण तरी अब्राम म्हणतो त्याच्या चाकरांना की आम्ही देवाला अर्पण करू आणि पुन्हा येऊ. म्हणजे विश्वास त्याचा बोलत आहे. अब्राम विश्वासाचे शब्द बोलत आहे. आणि त्याचा विश्वास काय आहे? इब्री लोकास पत्राच्या 11व्या अध्यायात सांगितलं आहे की जरी त्याने त्याच्या पुत्राला अर्पण केलं वेदीवर, तरी देव त्याला पुन्हा जिवंत करील आणि परत देईल. आणि ह्या विश्वासाने अब्राम त्या चाकरांना सांगतो की आम्ही परत येऊ. बघा, विश्वास हा विश्वास बोलत असतो. विश्वासणारे लोक विश्वासाचे शब्द बोलत असतात. त्यावरून आपल्याला कळतं की कोणाचा किती विश्वास आहे. 6वं वचन, तेव्हा अब्रामाने होमाची लाकडं घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्त व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम याला म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोच बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्त व लाकडं आहेत, पण होम बलीसाठी कोकरू कुठं आहे? आता हा मुलगा त्याच्या वडिलांना अब्रामाला विचारत आहे. आणि त्यावेळेस अब्रामाला काय वाटलं असेल विचार करा. परंतु तो विश्वास ठेवणारा होता. आणि म्हणून त्याला माहीत होतं की देवाचा स्वभाव, की देव एक चांगला देव आहे. तो क्रूर दुष्ट देव नाही आहे. आणि म्हणून तो विश्वासाने सांगतो, वचन 8, त्याला अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होम बलीसाठी कोकरू पाहून देईल. आता इथं आणखी एक विश्वासाचं वाक्य, विश्वासाचे शब्द अब्राम बोलत आहे. मुलगा विचारतो, इसाक विचारतो की होम अर्पणासाठी बली कुठं आहे? आणि अब्राम म्हणतो की देव स्वतः ते कोकरू पाहून देईल किंवा पुरवील. आता अजून पुरवलेलंही नाही आहे, ते निघालेले आहेत. पण तरी अब्रामाचा विश्वास बोलत आहे. त्याला खात्री आहे, त्याचा विश्वास आहे की देव आपल्याला ज्याची गरज आहे ते अर्पण पुरवील. आज तुम्हाला कशाची गरज आहे? किती पैशांची गरज आहे? तुम्ही म्हणू शकता की देव माझी गरज पुरवील. अब्रामाने शब्दाने त्याचा विश्वास व्यक्त केला. देवाने पुरवण्याच्या अगोदर त्याने कबूल केलं की देव पुरवील. आता तुम्ही म्हणाल, या सर्व अडचणी आहेत, हे आहे, ते आहे, मला हे करायचं, ते करायचं, परंतु त्याच्यासाठी लागणारे पैसे कुठं आहेत? आणि ज्यावेळेस पैशाची आर्थिक अडचण येते त्यावेळेस आपण विश्वासाने असं म्हणायचं आहे की देव पुरवील, देव माझी गरज पुरवील. हे विश्वासाचे शब्द असतात. आता विश्वास आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याच प्रमाणात उपयोगी पडत असतो किंवा कार्य करत असतो. पण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण विश्वास वापरत नाही. उदाहरणार्थ तारणासाठी, की प्रभू ईश्वर तारणार म्हणून विश्वास ठेवणं, किंवा पवित्र आत्म्याचं दान मिळण्यासाठी तोच विश्वास, किंवा आरोग्यप्राप्तीसाठी, किंवा एखादी गरज पुरवण्यासाठी विश्वास त्याच रीतीने कार्य करतो. म्हणजे जसं आपण प्रभू ईश्वर तारणारा म्हणून विश्वास ठेवला, तसंच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा म्हणून विश्वास ठेवला तर पवित्र आत्म्याचं दान मिळतं. रोगमुक्त करणारा म्हणून विश्वास ठेवला तर आपण बरे होतो. गरजा पुरवणारा विश्वास ठेवला तर आपल्या गरजा भागवल्या जातात. म्हणजे तोच विश्वास प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनातलं प्रत्येक क्षेत्र हे डेव्हलप होणं आवश्यक आहे, त्याची वाढ होणं आवश्यक आहे. विश्वासाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण वाढणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ जसं आत्मिक बाबतीत, तसं भौतिक किंवा शारीरिक बाबतीत, तसंच आर्थिक बाबतीत प्रत्येक क्षेत्रात आपण वाढावं, पूर्ण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. आता एखाद्याला
तारणासाठी विश्वास आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. पूर्ण खात्री झालेले विश्वास आहे, तारण झालेला आहे. परंतु त्याच व्यक्तीचा विश्वास देव मला अमुक अमुक आजारातून बरं करील इथे कमी पडू शकतो, किंवा एखादी मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली तर देव ती गरज पुरविल इथे विश्वास कमी पडतो. म्हणजे तारणासाठी जर आपल्याला विश्वास आहे म्हणजे आरोग्यासाठी पण आहे असं होत नाही, किंवा गरजा पुरवण्यासाठी पण आहेच असं होत नाही. त्या क्षेत्रात आपल्याला विश्वास धरावा लागतो, स्थिर राहावं लागतं. आणि जो विश्वास आपण इतर ठिकाणी वापरला तो इथं पण वापरावा लागतो, की जर देवाने ते केलं तर तो हे सुद्धा करील. जर आत्म्याचं तारण केलं, पापाची क्षमा केली तर रोग पण बरे करील. जर रोग बरे केले तर सैतानाच्या बंधनातून मुक्त पण करेल. जर तो मुक्त करू शकतो तर माझ्या गरजा पण पुरविल. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपण विश्वास हा डेव्हलप केला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात आपण वाढलं पाहिजे. आता विश्वास ठेवणं आणि स्वीकारणं किंवा माहीत असणं आणि स्वीकारणं याच्यात फरक आहे. समजा तारण देवाने सर्व जगासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे उपलब्ध केलेलं आहे, हे अनेकांना माहीत आहे, पण सर्वांनी स्वीकारलेलं असं नाही. कदाचित तुम्हाला माहीत आहे की प्रभू येशूच्याद्वारे पापांची क्षमा, बंधनातून मुक्ती, शारीरिक आरोग्य हे सगळ्यांना उपलब्ध आहे, पण सर्वच त्याच्यावर विश्वास ठेवून ते घेतात किंवा स्वीकारतात असं नाही. म्हणून माहीत होणं वेगळं आणि ते माझ्यासाठी आहे म्हणून विश्वासाने घेणं वेगळं. ज्यावेळेस वैयक्तिकरित्या आपण विश्वासाने घेतो त्यावेळेस ते आपलं होतं. उदाहरणार्थ बिग बाजारमध्ये जर एखादा सेल लागलेला आहे आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की अमुक अमुक वस्तू इतक्या इतक्या दरात आहे, आणि तुम्हाला माहीत होतं, पण माहीत होऊन त्या वस्तू तुम्हाला मिळत नाही, त्याचा फायदा होत नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्या बिग बाजारमध्ये जाल आणि त्या वस्तू घ्याल, स्वीकाराल, त्यावेळेस त्याचा फायदा आहे. तसं शास्त्रातून किंवा सुवार्थेने देवाने आपल्यासाठी काय केलं हे माहीत होणं वेगळं, समजणं वेगळं आणि स्वीकारणं वेगळं. प्रभू येशू ख्रिस्ताने माझे पाप वाहिले हे माहीत होणं वेगळं आणि प्रभू तू माझ्या पापांची क्षमा कर, मला शुद्ध कर असं म्हणून क्षमेचा अनुभव घेणं हे वेगळं. प्रभू येशूने आपले रोग वाहिले, आपले व्याधी आपणावर घेतले हे माहीत होणं वेगळं आणि प्रभू तू हा आजार माझा स्वतःवर घेतलाच असा मी विश्वास धरतो आणि ते आरोग्य स्वीकारतो असं म्हणणं आणि स्वीकारणं वेगळं. प्रभू येशूने दारिद्र्य हा शाप वाहिला आणि त्या शापातून मुक्त केलं हे माहीत होणं वेगळं आणि प्रभू ते माझ्यासाठी केलेलं आहे, मला तो दारिद्र्यातून मुक्त केलेला आहे, मी ते विश्वास धरतो आणि स्वीकारतो असं म्हणणं वेगळं. म्हणजे जोपर्यंत ते पर्सनल किंवा वैयक्तिक होत नाही त्याचा फायदा आपल्याला मिळू शकत नाही. पुढं काय झालं बघा, वचन 9. देवाने त्याला सांगितलेल्या जागी ते आले तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली. देवाने अब्रामाला सांगितले होतं कोणत्या ठिकाणी जायचं, एक ठिकाण नेमलेलं होतं देवाला अर्पण करण्याचं, भक्ती करण्याचं, आणि त्या ठिकाणी अब्राम आलेला आहे. म्हणजे अब्रामाने विश्वास धरला की देव एक चांगला देव आहे, तो इसाकाला परत जिवंत करून देईल. देव जरी म्हटलेला आहे की इसाकाला अर्पण करेल तरी तो कोकरा किंवा ते अर्पण पुरविल हा विश्वास होता आणि तो त्याने बोलून दाखवला. दुसरी गोष्ट, अब्रामाने आज्ञापालन केलं. अब्राम कोणतेही प्रश्न न विचारता, संशय न धरता निघाला आणि त्या ठिकाणी पोहोचला. तिथे वेदी बांधली, तिच्यावर लाकडं रचली आणि आपला पुत्र इसाकाला बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवलं. बघा वचन 10. मग अब्रामाने आपला पुत्र वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. म्हणजे खरोखर जसं देवाने सांगितलं तसं अब्राम या ठिकाणी करायला लागलेला आहे. किती विश्वास आहे बघा. जर आपण, तुम्ही किंवा मी त्या ठिकाणी असतो अब्रामाच्या, तर आपण अशी कृती केली असते का? आपण परत कदाचित प्रार्थना केली असती, देवाचं मार्गदर्शन घेतलं असतं की खरंच देव असंच बोललेलं आहे का? मग अब्रामाने
वधण्यासाठी आपल्या हाती सुरा घेऊन, तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले की अब्रामा अब्रामा. तो म्हणाला काय आज्ञा. म्हणजे तो सुरा त्याच्यात खुपसणार तेवढ्यात परमेश्वराच्या दूताने अब्रामाला हाक मारलेली आहे. आणि काय म्हटलं बघा, मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या पुत्राला, आपल्या एकुलत्या एक पुत्रासही मला अर्पण्यास मागे पुढे पाहिलेलं आहे. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला दिसून आले. परमेश्वराचा दूत किंवा परमेश्वर काय म्हणतो, आता तू विश्वासाच्या कसोटीस उतरलेला आहेस, पास झालेला आहेस. आता मला दिसून आलं तुझ्या या कृतीवरून, विश्वास कृती करतो. या ठिकाणी अब्रामाने विश्वास धरला असं नाही, विश्वास बोलून दाखवला. बोलूनच दाखवलं नाही तर आज्ञापालन केलं, त्या ठिकाणी गेला. एवढंच नाही तर कृती केली. इसाकाला त्या वेदीवर बांधलं, सुरा घेतला आणि तो मारणार. म्हणजे ही विश्वासाची कृती. आणि हे सर्व पाहिल्यानंतर परमेश्वर म्हटला की आता मला कळलेलं आहे. किती अद्भुत आहे नाही का. वचन 13, तेव्हा अब्रामाने डोळे वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. आता हा एडका त्या ठिकाणी झुडपामध्ये अडकलेला होता. परंतु जोपर्यंत अब्रामाने विश्वासाची कृती केली नव्हती, जोपर्यंत देव त्याच्याशी बोलला नव्हता, तोपर्यंत त्याला तो एडका किंवा ते अर्पण दिसलेलं नाही. तो एडका त्याची ती गरज होती. त्याची गरज अर्पणाची होती आणि ते अर्पण देवाने पुरवलेलं होतं. ते त्या ठिकाणी होतं. पण ह्यावेळेस अब्रामाला ते दिसलेलं आहे. आता अब्रामाला त्या एडक्याची किंवा बळीची गरज आहे हे देवाने पाहिलं होतं का? देवाला अगोदर माहीत होतं का? हो. मग अब्रामाने तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, अब्रामाने विश्वास बोलून दाखवलं की देव आपल्यासाठी बळी पुरविल, अर्पण पुरविल. आणि देवाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलेला आहे. तो बोलला त्याप्रमाणे केलेला आहे. विश्वास हा बोलतो. पाऊल म्हणतो आम्ही विश्वास धरला म्हणून आम्ही बोलतो. विश्वासाचे शब्द बोलत असतो, लक्षात घ्या. विश्वासणारे लोक विश्वासाचे शब्द बोलत असतात. काय होईल, कसं होईल असं बोलत नसतात. तर देव माझा परमेश्वर आहे, तो माझ्या गरजा पुरवेल, तो पाहून घेईल असं तो म्हटलेला आहे. आणि मग वचन 14, आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव याह्वे यिरे म्हणजे परमेश्वर पाहून घेईल असे ठेवले. त्या ठिकाण एक स्मरणाचं ठिकाण झालं. आणि अब्रामाने त्या ठिकाणाचं नाव याह्वे यिरे असं ठेवलं. याह्वे ह्या शब्दाचा अर्थ ज्याला कोणी उत्पन्न केलेलं नाही, जो स्वतःहून अस्तित्वात आहे, ज्याला जो दुसऱ्या कशावर कोणावरही अवलंबून नाही, याह्वे. आणि यिरे ह्या शब्दाचा अर्थ पाहणारा, पाहून घेणारा किंवा पुरवठा करणारा, प्रोव्हायडर किंवा प्रोव्हिजन. प्रो म्हणजे अगोदर आणि व्हिजन म्हणजे पाहणे, म्हणजे अगोदर पाहणे. प्रोव्हिजन, सीइंग बिफोर. आपल्याला कशाची गरज आहे, आपल्याला काय अडचण आहे, हे देव अगोदरच पाहत असतो का? त्याला दिसत असतं का? हो. अब्राम 3 दिवसाच्या अंतरावर त्या डोंगरावर चाललेला आहे, हे देव पाहत होता. त्या ठिकाणी त्याला एका एडक्याची अर्पणाची गरज लागणार आहे, हे देव पाहत होता. त्याचं लक्ष होतं, कारण देव पाहणारा आहे, तो याह्वे यिरे आहे.
आणि त्या पॉईंटला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर देवाने त्याची गरज पुरवलेली आहे. का? तर त्याने विश्वास धरला म्हणून. तुम्ही आज तुमच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासात कुठं आहात? देव पाहत आहे. तुम्हाला कशाची गरज आहे हे त्याला माहीत आहे, तो पाहत आहे. परंतु एक ठिकाण त्याने नेमलेलं आहे. त्या ठिकाणी म्हणजे आज्ञापालन. देव आज्ञापालनाची अपेक्षा करतो. विश्वास आणि आज्ञापालन. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी आज्ञापालन करून त्या ठिकाणी पोहोचतो, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ज्याची गरज आहे ते त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. जसा तो वेडका त्याला आढळला. ते अर्पण, ती गरज, तो पुरवठा त्या ठिकाणी देवाने ठेवलेला असतो. आणि म्हणून देवाबरोबर चालताना, विश्वासाच्या जीवनात चालताना देवाचं आज्ञापालन करणं, विश्वासाने त्याच्याबरोबर चालणं, तो जे सांगतो ते करणं, तो जिथे जायला सांगतो तिथे जाणं, हे महत्त्वाचं आहे. कारण त्या ठिकाणी देवाने आपलं प्रयोजन केलेलं असतं. म्हणजे अब्रामला काय कशाची गरज होती देवाला अगोदर माहीत होतं आणि अगोदरच त्याने ते पुरवलेलं पण होतं. एका बाजूने अब्राम डोंगरावर चढत होता आणि एका बाजूला जनावरांचा कळप चरत होता. आणि त्या जनावरांमध्ये एक एडका होता. आणि एका एडक्याशी देव बोलला आणि तो चरत चरत डोंगरावर जाऊन ज्या ठिकाणी अब्रामाने ते अर्पण केलं, अब्राम अर्पण करणार होता, त्याच्या जवळपासच्या झुडपामध्ये तो जाऊन पोहोचला आणि अडकला. पण अब्राम एका बाजूने डोंगरावर चढत असताना त्याला माहीत नव्हतं की देवाने त्याचा पुरवठा केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण देवाबरोबर चालत असताना आपल्याला माहीत नसतं की काय अडचणी येतील, कधी काय प्रसंग येतील. परंतु त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर देवाने ती गरज अगोदरच पुरवलेली असते. आपला पुरवठा अगोदरच त्या ठिकाणी करून ठेवलेला असतो. त्या पॉईंटला आल्यानंतर आपण आज्ञापालन केल्यानंतर आपल्याला दिसतं. अब्रामाने आज्ञापालन केल्यानंतर त्याला तो एडका झुडपात अडकलेला दिसला. हे किती विशेष आहे, जरा विचार करा. का? कारण परमेश्वर हा याह्वे यिरे आहे. तो पाहणारा किंवा पाहून घेणारा किंवा पुरवठा करणारा आहे, तो पुरविणारा आहे. स्तोत्र 23व्या स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही अडचण येणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, माझं तारण झालेलं आहे, परंतु ही मला अडचण आहे, मला माहीत नाही कसं होईल, असं तो म्हणत नाही आहे. तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. हे विश्वासाचे शब्द. का कमी पडणार आहे? कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मेंढपाळ जसं मेंढरांसाठी पुरवतो तसं परमेश्वर माझा मेंढपाळ आणि मी त्याचा मेंढरू असल्यामुळे तो माझा पुरवठा करणार आहे. म्हणून माझी खात्री आहे की मला काही कमी पडणार नाही. 5व्या वचनात जर आपण वाचलं तर तो म्हणतो की तू शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. म्हणजे अगोदरच देवाने ते जेवण, ते भोजन तयार केलेलं असतं आणि शत्रूच्या देखत तो आपल्याला ते देतो. म्हणजे तो पुरवठा अगोदरच देवाने तयार केलेला होता. जसा तो एडका अगोदरच तयार केलेला होता अर्पणासाठी, अब्रामासाठी, तसं हे ताट अगोदरच दावीद राजासाठी, स्तोत्रकर्त्यासाठी. तो म्हणतो तू शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. म्हणजे आपले शत्रू बघतात की आपण पूर्वी कसं होतो, आता कसं आहोत, परिस्थिती अगोदर कशी होती, आज कशी आहे. देव एखाद्या कोपऱ्यात आशीर्वाद देत नाही, तर सर्वांच्या देखत आशीर्वाद देत असतो. आणि मग तो म्हणतो की माझे पात्र, माझा ग्लास किंवा माझं भांडं हे काठोकाठ भरलेलं आहे. आता मराठी शब्द काठोकाठ हा चुकीचा शब्द आहे. त्या ठिकाणी मूळ शब्द आहे माझे पात्र किंवा माझा ग्लास किंवा भांडं
हे भरून सांडत आहे. माय कप ओव्हरफ्लोज. बघा, स्तोत्रकर्ता म्हणतो की मला काही उणे पडणार नाही. तो मला ताट वाढतो, खायला प्यायला देतो, गरजा पुरवतो, आणि माझे पात्र, माझं भांडं भरून वाहत आहे, सांडत आहे. ते ग्लासातून किंवा त्या भांड्यातून टेबलावरून जमिनीवर. म्हणा, जर तुमचा विश्वास असेल तर माझे पात्र भरून सांडत आहे. काठोकाठ भरणं वेगळं आणि भरून त्याच्यातून सांडणं वेगळं. म्हणजे देव इतका आशीर्वाद देतो की भरून नाही तर एक्स्ट्रा, अधिक. जर विश्वास असेल तुम्ही सुद्धा म्हणाल स्तोत्रकर्त्याबरोबर की माझे पात्र भरून सांडत आहे. स्तोत्र 65 आणि वचन 9 या ठिकाणी काय लिहिले आपण बघू. स्तोत्रकर्ता आणखी काय म्हणतो बघा. स्तोत्र संहिता 65 आणि वचन 9. इथं असं लिहिलेलं आहे, तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे. तू तिला फलद्रूप करीतोस, बहुत फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. इतकं पुरवतो, इतकं पीक येतं की कधी कधी ते वाया जातं. जनावरांनी खाऊन पिकाची कापणी करून सुद्धा उरलेलं असतं. तर अशा रीतीने देव पुरवठा करणारा, पुरवणारा आहे. आपल्याला जे लागतं तेवढंच नव्हे तर त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक, कितीतरी एक्स्ट्रा. स्तोत्र 68 आणि वचन 10. त्यात तुझी मंडळी राहिली. हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दीनांसाठी बेगमी केली. जे दीन गरीब आहे त्यांच्यासाठी देवाने विपुलतेने पुरवठा केला. म्हणजे देव विपुलतेने पुरवणारा आहे, कारण तो यावे यिरे आहे. परमेश्वर पुरवठा करणारा आहे. स्तोत्र 132, स्तोत्र 132 आणि याचं 15 वचन बघा. परमेश्वर काय म्हणतो बघा. स्तोत्र 132 आणि वचन 15. मी त्याला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. मी त्याला अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन असं आहे का? नाही. मी त्याला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. विपुल हा शब्द अंडरलाईन करा. त्यांच्यातल्या दारिद्र्यांना भाकरीने तृप्त करेन. त्यांच्यातील दारिद्र्यांना भाकरीने तृप्त करेन. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील. थोडंसं देणार नाही तर तृप्त होतील इतकं. का? कारण तो यावे यिरे, तो आपल्या गरजा पुरवणारा देव आहे. हालेलुया. अब्रामाने विश्वास ठेवला. एवढंच नव्हे तर विश्वासाचे शब्द तो बोलत राहिला. एवढंच नव्हे तर त्याने आज्ञापालन केलं. तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला तो पुरवठा मिळाला. त्याला त्याचा तो येडका मिळाला. आज तुमचा पुरवठा, तुमचा येडका देवाने अगोदर पुरवून ठेवलेला आहे, पुरवठा करून ठेवलेला आहे. जी काही तुमची गरज, जी काही अडचण, त्याचा पुरवठा करून ठेवलेला आहे. पण अब्रामाप्रमाणे आपण देवाचं ऐकणं गरजेचं आहे. विश्वासाचे शब्द बोलणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, आज्ञापालन करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण आज्ञापालन करतो आणि देवाने नेमलेल्या योग्य ठिकाणी असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी देवाने आपला पुरवठा ठेवलेला असतो. चुकीच्या ठिकाणी नाही. अब्राम जर समजा चुकीच्या ठिकाणी अर्पण करायला गेला असता तर त्याला तो येडका भेटला असता का? नाही.
म्हणून योग्य ठिकाणी असणं, आज्ञापालन करत देवाबरोबर चालणं हे फार महत्त्वाचं आहे. जर आपल्याला देवाचा कसा पुरवठा असतो, देव कशा गरजा पुरवतो याचा अनुभव घ्यायचा असेल तर. आणि परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू आणि उद्या आपण पाहू की परमेश्वर हा विपुलतेचा कसा परमेश्वर आहे. तो आपल्याला जेवढं लागतं तेवढं देतो, जेवढी गरज तेवढी पुरवतो, की त्याच्यापेक्षा अधिक देत असतो. हे आपण पुढील संदेशात पाहूया.